लोकसभा निवडणुकीत चूक झाली होती, ती चूक विधानसभेला आपण सुधारल्याने मोठे यश मिळालं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागा। या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगलीत दिलेत। ताकदीने लढा, जिथे जिथे जिंकाल तिथे शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामांसाठी निधी देण्यात येईल असं आश्वासन यावेळीही त्यांनी दिलंय। सांगली कोल्हापूर रोडवरील नक्षत्र कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सम्राट महाडिक आणि प्रकाश ढंग यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यात पक्षाला यापूर्वी कार्यकर्त्यांनी मोठं यश मिळवून दिले। इथे आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळवण्याचा सराव आहे, पण लोकसभेला आपली चूक झाली। ही चूक लगेचच विधानसभा निवडणुकीत आपण दुरुस्त केली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला अभूतपूर्व यश मिळाले। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी तयारी करत आहे। साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये या निवडणुका होतील। या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत मोठं यश मिळवायचं आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच ताकदीने कामाला लागावे असे आदेश त्यांनी दिलेत। देशाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम अंमली पदार्थ करीत आहेत। अंमली तस्करी विरोधात राज्य शासनाची झिरो टॉलरन्सची नीती आहे। जिल्ह्यात नशेखोरी विरोधात चांगली कारवाई करण्यात येते आहे, परंतु या प्रकरणात कोणी पोलीस अधिकारी किंवा अंमलदाराचा सहभाग आढळल्यास त्यास आता निलंबन नव्हे तर थेट बडतर्फच करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। अंमली पदार्थांविरोधात राज्य शासनाची भूमिका अत्यंत कठोर राहील। कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाणे येथील कोनशिलेचे तसेच 224 निवासस्थाने असलेल्या पोलीस गृह प्रकल्पाचं भूमिपूजन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून करण्यात आले। व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, खासदार विशाल पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर, विश्वजित कदम, सुहास बाबर, पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालका अर्चना त्यागी, आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता गृह खातं दक्ष आहे। सातत्याने गुन्हे करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून ते पुन्हा डोके वर काढणार नाहीत। गुन्ह्याच्या शोधासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। सध्या आपल्यापुढे सायबर गुन्ह्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी 100 पट रक्कम दिली तरी आम्हाला शक्तीपीठ नको, अशा संतप्त भावना तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। या महामार्गासंबंधी चर्चा करण्यासाठी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी बाधित गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांच्या गंभीर रोषाला त्यांना सामोरं जावं लागले। आक्रमक शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली। नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग हा तासगाव तालुक्यातील मणे राजुरीसह अंजनी, गव्हाण, सावर्डे, सावळस, डोंगरसोनी, कवठे एकन, मतकुणकी आदी गावातून जातो। या महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच या महामार्गाला तीव्र विरोध आहे। यासाठी अनेकदा मोर्चे, उपोषण, निवेदने देण्यात आली, मात्र त्यानंतरही सरकार आणि प्रशासनाकडून हा महामार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे। आज बाधित गावात महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी जाऊन शेतकऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे, नुकसानीची रक्कम चांगली देऊ असं सांगितलं। यावर संतप्त शेतकऱ्यांनी आमच्या जमिनीच्या 100 पट जरी मोबदला दिला तरी आम्हाला महामार्ग नको, आमच्या जमिनी या महामार्गासाठी आम्ही देणार नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी रवी साळुंखे, सचिन मांगले, रमेश कांबळे, सुनील कांबळे, धनाजी पाटील, नवीन पाटील, सुरेश शिंदे, महादेव पाटील, राहुल जमदाडे, बाळासाहेब लांडगे आदी जण शेतकरी उपस्थित होते। जिल्ह्याच्या विविध भागात शुक्रवारीही संततधार पाऊस सुरूच राहिलाय। शिराळा, वाळवा तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली। संततधार पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालंय। सांगली शहर परिसरात पावसाची रिमझिम होती। सायंकाळी काहीशी उघडीप होती। गेल्या 5 दिवसांपासून संततधार पाऊस चालूच आहे। 4 दिवसात सूर्याचं दर्शन सुद्धा झालं नाही।
द्राक्ष, डाळिंब, पालेभाज्या, पपई बागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली असून शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव या तालुक्यात पावसाचा जोर आहे। तसेच आटपाडी, जत, कवठेमंकाळ, खानापूर तालुक्याच्या काही भागामध्ये पावसाने उघडीप दिली आहे। सांगली शहर परिसरात दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरूच राहिली। संततधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले। मुख्य चौकांसह रस्त्यावर पाणी होतं, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचं चित्र आहे। राज्यात आता गुन्हेगार आणि चोरटे अधिक अत्याधुनिक झाले आहेत। त्यांच्याकडे देखील अत्याधुनिक साधने आहेत, त्याप्रमाणे पोलिसांकडे साधने कमी आहेत। यावर पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पोलिसांकडे साधने, टेक्नॉलॉजी वाढवण्यासाठी गृह खात्याने अधिकचा निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे। जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी चंद्रकांतदादा पाटील बोलत होते। यावेळी ते पुढे म्हणाले, नवीन प्रशासकीय इमारत बांधल्यानंतर काही ना काही कारणामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत होता, मात्र तोपर्यंत पोलीस प्रशासनाने कार्यक्षमतेने या इमारतीतून कामकाजास प्रारंभ केलाय। विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळ पाहता गुन्हेगारांकडे देखील अत्याधुनिक साधने आहेत। गृह खात्याने देखील पोलीस दलास अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी अधिक निधी खर्च करणं अपेक्षित आहे, त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास सहाय्य मिळणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सैन्य दलावर जो खर्च केला त्याचं महत्त्व जगाच्या लक्षात आले। सांगली पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात जी धडक मोहीम उघडली आहे ती यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी, त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहूरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खटले निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात। आरोपी निर्दोष सुटण्याचं प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाणे निहाय आढावा घ्यावा, यातील त्रुटी दूर कराव्यात, त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी। ई समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी, त्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो। जिल्ह्यांमध्ये सर्व उपाययोजना करून दोषसिद्धीचं प्रमाण वाढलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या। महिला बेपत्ता होण्यासंदर्भातील गुन्ह्यात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा, या संदर्भात दाखल गुन्हे त्यातील किती महिला परत आल्या याचे पोलीस ठाणे निहाय ट्रॅकिंग करावं, या संदर्भात विशेष मोहीम राबवावी। मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा असंही त्यांनी सूचित केलंय। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूरला समांतर आहे। राज्य शासनाला गरज नसताना या रस्त्यासाठी निधी खर्च केला जातोय, शिवाय हजारो एकर शेती नष्ट होणार आहे। त्यामुळे शासनाने नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा व हा निधी इतर ठिकाणी खर्च करावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा आढावा घेऊन निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली। मुख्यमंत्री फडणवीस यांना मागण्यांचं निवेदन दिले। त्यात म्हटलंय की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ला समांतर आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही। शक्तीपीठ महामार्ग हा सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधून जात आहे, त्यामधील अनेक गावातील द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि इतर बागायती पट्ट्यातून हा महामार्ग जात असल्याने शेतकऱ्यांचं कधीही न भरून होणारं नुकसान होणार आहे। तसेच सांगली जिल्ह्यातील पूरबाधित नदी काठावरील गावांमधून हा महामार्ग जात असल्याने पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। महामार्गाला टाकलेल्या उंच भराव्याला पाणी थांबून शेती पिके नापीक होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा व या महामार्गासाठी राज्य शासनाचा खर्च करण्यात येणारा निधी इतर ठिकाणी खर्च करावा। शासनाने असा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाचतील, त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सर्व जिल्ह्याचा आढावा घेऊन नंतर निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आहे। सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना सातत्याने महापुराला तोंड द्यावे लागत आहे। पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागासह मराठवाड्यापर्यंत नेण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून योजना तयार करण्यात आली आहे। याबाबत महापुराचे पाणी वळवण्याच्या कामांच्या निविदा 15 दिवसात निघतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तो प्रकल्प तयार झाल्यावर कितीही अतिवृष्टी झाली तरी सांगली कोल्हापूरला पुराचा धोका होणार नसल्याचं स्पष्ट केलं।
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 2019 मध्ये सांगली व कोल्हापूरला महापूर आला, त्याने या जिल्ह्यांचं खूप नुकसान झालं होतं। पूर येऊ नये म्हणून उपाययोजनांबाबत विचार केला। 2019 मध्ये फ्लड डायव्हर्जन स्कीम तयार केली। मला सांगताना आनंदही होतो आणि संकोचही वाटतो। 72 तासांचा मुख्यमंत्री झालो होतो, सर्व तयार केलं तेवढा जागतिक बँकेकडून फोन आला, आमची टीम येत आहे, करार करायचा आहे। 72 तासाच्या कालावधीत करार केला। उद्धव ठाकरे यांच्या काळात ते थांबलं होतं। गेल्या 2 वर्षात सर्व कार्यवाही पूर्ण केली। आता पुढच्या 15 दिवसात निविदा काढत आहोत। हे काम पूर्ण झाल्यावर पुराच्या पाण्याचं वळवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे महाराष्ट्राचे सांगली जिल्ह्यातील नेते इंद्रजित घाटे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईच्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात ही नियुक्ती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या स्वाक्षरीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। इंद्रजित घाटे हे अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच रिपब्लिकन चळवळीत सक्रिय आहेत। त्यांनी विविध आंदोलनांद्वारे समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे। युवकांमध्ये सामाजिक आणि संविधानिक जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले। या अगोदर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युवक आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदीची जबाबदारी घाटे यांनी यशस्वीरित्या पार पडली। त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। माझ्यावर पक्षाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी संपूर्ण राज्यभर काम करणार, तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक युवकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी घाटे यांनी दिली आहे।